लावाय ना. 18 आलाय का? ठीक आहे, मी चेक करते माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. चालेल चालेल. हरे कृष्ण. स्वागत आहे सर्वांचे. आज आपण आपला 16वा अध्याय बघणार आहोत, हा, ज्याचं नाव आहे दैवासूर संपत विभाग योग. तर आपण आपलं मंगलाचरण म्हणू. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुत्पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. काल आपण नाही थांब, आपण आधी आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करू. पुन्हा प्रभुपाद स्वामींचे आशीर्वाद घेऊ, ज्यांनी इस्कॉनची स्थापना केली, ज्यामुळे आपल्याला हे ज्ञान मिळवणं सोपं झालं. हा, मंदिरांची स्थापना केली. नामानिष्ठदास प्रभूजींना प्रणाम करूया. पुन्हा आमच्या मराठीचे ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण वेळेत येता, तुम्हा सर्वांना सादर प्रणाम. तर आहे ना, आपण काल पुरुषोत्तम योग बघितला. हा, अ, अ, कृष्णानी सांगितलं की थोडस त्यांचं आध्यात्मिक जगत कसं आहे आणि आपलं भौतिक जगत कसं आहे हे आपण बघितलं. आणि त्याची तुलना एका वटवृक्षाशी केलेली आहे, बघितली ना आपण, अश्वत्थ वटवृक्षाशी केलेली आहे. पण ज्याच्या मूळ वरती आहे आणि शाखा खाली आहेत. मग त्याच्यानंतर आपण हा जो तुम्ही मला बरं कोणतरी मला सांगा, मी काल पण विचारलेलं की हे प्रतिबिंब कशाच्या नदीत पडलंय. आध्यात्मिक जगाचं प्रतिबिंब आहे, त्यामुळे ते उलट दिसतंय. तर सांगा मला, कशामध्ये पडलंय हे प्रतिबिंब. भौतिक जगात. हा, भौतिक जगाचं प्रतिबिंब, पण कशामध्ये दिसतं. आपल्याला एका पाण्यातच प्रतिबिंब दिसतं ना, तसं हे दिसतंय. मग कशाच्या नदीमध्ये पडलंय हे प्रतिबिंब. आकांक्षाच्या डिझायर. हा, डिझायर, इच्छांच्या नदीमध्ये पडलेलं आहे, बरोबर. हा, तर ही इच्छांच्या नदीमध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे. मग आपल्याला हा वटवृक्ष ओलांडून ही इच्छांची नदी ओलांडून आपल्याला पलीकडे गेलो तर आध्यात्मिक जगत आहे. मग ते कसं, तर कृष्णाने सांगितलं की तुमच्याकडे ज्ञान हवं आणि वैराग्य. ह्या इंद्रिय सुखांच्या मागे इथे खरा आनंद नाहीये, हे आपलं कायमचं हे नाही. आपण समजून बसलोय की ही पृथ्वी म्हणजे आपलं कायमचं घर आहे. आपलं कायमचं घर गोलोक वृंदावन आहे. तुम्ही इथेच जर का ते आनंद शोधत असलात तर आपण कुठेच पोहोचणार नाही. आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेरेत अडकावं लागणार. जर का तुम्ही आध्यात्मिक जगात जायचं असेल, ही इच्छांची नदी पार करायची असेल, तर आपल्याकडे ज्ञान आणि वैराग्य ही ती दोन शस्त्र आहेत जी आपल्याकडे हवी. मग त्याच्यानंतर आपण बघितलं की आत्मा स्थलांतर करताना ना
जर पुढं आत्मा जातो आणि जाताना तुमचं सूक्ष्म शरीर घेऊन जातो. म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार. त्यामुळे मन, बुद्धी आणि अहंकार ह्यामध्ये तुम्ही जे विचार करत असता त्याप्रमाणे तुमच्या पुढच्या शरीरातली इंद्रिय बनत असतात. ते आपण डिटेल समजून घेतलं. मग त्याच्यानंतर कृष्ण कसा देखभाल करतो आपल्या म्हणजे स्थूल शरीराचा पण करतो ह्या पंचमहाभूतांनी बनलेल्या, आणि सूक्ष्म शरीराचा पण कृष्ण देखभाल करतो. हा म्हणजे त्यांनी, आणि सगळ्यांच्याच, फक्त मनुष्यांच्या नाही, सर्वांच्याच. म्हणजे त्यांनी कुठेही आपल्याला एकटं सोडलेलं नाही. पुन्हा इवन आध्यात्मिक जगातले त्यांचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांची पण देखभाल करतात ते. हा, आणि वेदांत सूत्रांचा सारांश बघितला. तो 15.15वा श्लोक जमला तर जरा पाठ करा सगळ्यांनी. हा, चालेल. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर आता आज आहे ना आपण दैवासुर संपत विभाग योग, म्हणजे काय तर दैवी गुण आणि आसुरी गुण. कृष्ण काय सांगतायत की इथं ना दोनच कॅटेगरी असतात. एक तर सूर असतात किंवा असुर असतात. हा, मग आपण बघूया की काय आहेत दैवी गुण आणि काय आहेत आसुरी गुण. मग त्यानंतर ना ज्याच्यामध्ये ते गुण असतात त्याचा स्वभाव कसा बनतो. म्हणजे ह्या अध्यायात आपण खूप ऐकलंय की भक्तांविषयी, भक्तीविषयी काय करायला हवं, कुठले गुण आपल्या अंगात यायला हवेत, कृष्णाने पण सांगितलंय ना कंटिन्यू. हा अध्याय आपल्याला थोडं कशापासून लांब राहायचंय हे सांगतो की, आणि मग तुम्ही जर का राक्षसी गुणांमध्येच आसुरी गुणच आपल्याला आवडतायत तर मग तुमचा स्वभाव कसा बनणार, तुम्हाला काय क्रिया करायला आवडतात, आणि शेवटी ना तुम्हाला त्याचे परिणामही सांगितलेले आहेत कृष्णाने. हा, तर म्हणजे काय करायचं नाही ह्याविषयी हा अध्याय आहे. आणि नाही त्यागायचं नसलं तर त्याचे परिणाम काय होतात वगैरे असे डिटेल सांगितलेले आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. बघा तुम्ही आता हे जे गुण आहेत ना, इथं कुठंही असं नाही सांगितलेलं कृष्णाने की दैवी गुण म्हणजे तुम्हाला असं पाण्यावर चालता यायला पाहिजे, दुसऱ्याच्या मनातलं ऐकता यायला पाहिजे, दिव्य दृष्टी हवी. हे गुण जे आता समोर माताजी वाचतील ना, ह्याला दैवी गुण म्हटलंय. आणि आसुरी गुण म्हणजे पण असं नाहीये की असुर म्हणजे त्यांच्या डोक्यावर शिंग असतात, ते खूप अकराळ विक्राळ असतात, बिलकुल तसं नाहीये. तर तुम्ही ज्याप्रमाणे वागता ना, गुण तुमचे काय आहेत त्याप्रमाणे कृष्ण तुम्हाला भेटत असतात. हा, बघत असतात, ते हृदयातच आहेत आपल्या की तुमच्यामधले गुण काय आहेत. हा, माताजी वाचा आता, दैवी गुण आधी बघूया. वाचू काय, थांबा. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ कर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांप्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण आहेत. हे भारता दैवी स्वभावाच्या हे सर्व दैवी गुण हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात. हा, तर हे दैवी गुण आहेत. हे तुम्ही अध्यायातनं वाचा, हे बरंच विस्तृत असे आहेत. आपण थोडक्यात बघू. हा, थोडेसे बघूया, तुम्ही जरा वाचा स्वतः. हा, निर्भयपणा, हा निर्भयपणा जो आहे हा संन्यास आश्रमामध्ये खूप गरजेचा आहे. एका संन्यासाने ना त्याचं कुटुंब आणि सगळं सोडलेलं असतं, त्यांना एकटं राहावं लागतं, वनांमधून वगैरे प्रवास करावे लागतात. तर आहे ना, संन्यासाकडे निर्भयपणा हवा. आणि निर्भयपणा कशामुळे येतो तर त्यांनी कृष्णांवर आपलं सगळं सोपवलेलं असतं. जे काय होईल ते कृष्ण बघतील आणि त्यांच्या इच्छेनुसार होतंय, हा ठाम विश्वास असतो त्यांना. हा, म्हणजे इथे ना नामाचार्य हरिदास ठाकूरांची आपण आधी पण एक गोष्ट बघितलेली बघा. त्यांची एक गोष्ट आहे, तर ते एका ना असं गुहाळ सारख्या एका ह्याच्या ठिकाणी राहायचे. हा, नामाचार्य हरिदास ठाकूर, आणि रोज 3 लाख जप करायचे, तुम्हाला माहित आहे ना. मग ते तिथं पण त्यांना भेटायला ना खूप भक्त यायचे, जरा आध्यात्मिक तात्विक चर्चा वगैरे करायला. आणि ना त्यांना बरेचदा एक खूप मोठा असा ना साप असतो काळा, तिथे आतमध्ये राहत असतो.
हा, आणि बरेच भक्त कोणतरी आले ना, की कधी-कधी अधनं-मधनं त्यांना तो दिसत असतो. पण हे कायम जप करण्यामध्ये आणि आध्यात्मिक चर्चांमध्ये वगैरे व्यस्त असायचे. मग भक्तांना काळजी वाटायची, की साप ह्यांना काहीतरी करेल किंवा असं सापाबरोबर राहणं तेवढं सुरक्षित वाटत नाही. भक्तांना थोडी भीती पण वाटायची तिथे यायला. मग एकदा ते म्हणाले, की असं-असं इथे एक मोठा साप तुमच्याबरोबर राहतो. मग ते तुम्ही एका सुरक्षित ठिकाणी हे व्हा म्हणून, राहायला चला म्हणून. मग ते म्हणाले, कुठं राहतो?" म्हणजे म्हणाले, "मला तर अजून कधी दिसला नाही, माझं लक्ष गेलं नाही. पण तुम्ही म्हणताय तर चालेल, मी हे स्थान सोडतो." मग ते जायला निघाल्यावर ना, तो सापच म्हणजे सळसळ करत त्या तिथून निघून जातो. हां, तर असे असतात संन्यासी, हे पूर्ण निर्भय, म्हणजे निर्भय म्हणजे कसे ते कृष्णांशी जोडलेले असतात आणि त्यांचा कृष्णांवर ठाम विश्वास असतो. हां. ही सत्वशुद्धी हे पण तुम्ही ब्रह्मचारी, म्हणजे ब्रह्मचारी म्हणजे ज्ञान ग्रहण करणे असतं. तर तुम्ही संन्यासी, ब्रह्मचारी आहात, तेव्हा सत्वशुद्धी हवी. म्हणजे तुम्ही पैशांसाठी काही करत नसतात ते. हां. पुन्हा पैसे मिळवण्यासाठी. पुन्हा स्त्रियांपासून म्हणजे दुरी म्हणजे कशी, स्त्रियांशी बोलायचं झालं तरी एकांतात बोलायचं नाही. तुम्ही तुमच्या ह्यांना शिष्यगणांना वगैरे घेऊन मोकळ्या जागेत बाहेर भेटायचं. असं म्हणजे चर्चा काय ज्ञानाच्याच असणार तरी सुद्धा. मग ही सत्वशुद्धी असते, की काही नियम असतात, ते तुम्ही पाळावे लागतात. आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन म्हणजे तुम्ही जेव्हा संन्यास आश्रमामध्ये किंवा ब्रह्मचारी आश्रमामध्ये तुम्ही जेव्हा ज्ञानाचं अनुशीलन करताय ना, तेव्हा आपलं म्हणजे हा आपला आतून आपला स्वभाव हवा. त्या मार्गावर आहात, तर की तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याचा गुरूंकडून शास्त्र उघडून तत्वतः जाणण्याचा प्रयत्न तुम्ही करायला हवं. हां. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गृहस्थांकडे दान घ्यायला वगैरे जाता, तेव्हा तुम्ही फक्त दान घ्यायचं नसतं. तर तुमचं कर्तव्य आहे, की तुम्ही त्यांना त्याच्या बदल्यात ज्ञान द्यायला हवं. हां. मग म्हणजे त्यांनी भजो कृष्णा असं ते एक आहे, म्हणजे करो कृष्ण सेवा. हां, असं म्हणजे तुम्ही सगळं करायचं हे कृष्णांसाठी. त्यामुळे जरी कोणाच्या घरी गेले दान वगैरे घ्यायला, तरी तिथं तुम्ही ज्ञान द्यायचंय त्यांना त्याच्या बदल्यात. हां. त्यामुळे आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलन हे हवं आपल्यामध्ये. आपल्याला ती आवड हवी. हं. दान. आता हे दान जे आहे ना, हे गृहस्थाश्रमासाठी सांगितलेलं आहे. कारण गृहस्थाश्रमी लोकांकडे संपत्ती असते. कसं आहे, ब्रह्मचारी किंवा संन्यासी ह्यांना असं नाही तुम्ही कधी म्हणू, की धडधाकट शरीर तर आहेत, ही का पैसे मिळवत नाहीत. तर त्यांनी जे मिळवलेलं असतं ते सुद्धा ती समाजासाठी आणि भक्तीच्या प्रचार-प्रसारासाठीच वापरतात. आणि तुम्ही स्वतः जरासा ट्राय करून बघा. दोन्ही गोष्टी एका वेळेस होत नाही, की तुम्ही संन्यासाश्रम स्वीकारून जीवन ह्याच्यासाठी वाहणे, म्हणजे कृष्ण भक्तीच्या प्रचार-प्रसारासाठी आणि पैसे मिळवणे, ह्या दोन्ही गोष्टी होत नाहीत. तुम्ही थोडंसं ट्राय करून बघा. गृहस्थाश्रमामध्ये आपण आहोत बघा आणि किती आपल्याला जमतं. होत नाही. मग त्यामुळे जबाबदारी टाकलेली आहे गृहस्थाश्रमी लोकांवर, की त्यांनी ब्रह्मचारी, संन्यासी यांनाच सांभाळायला हवं आणि त्यामुळे तुमचं जे आपण पैसा कमावतो हा शुद्ध होतो. हां, जेव्हा तुम्ही दान देता. पुन्हा दानामुळे आहे ना, तुमचं हृदय हे सॉफ्टनेस राहतो, करुणा राहते. तुम्ही दान वगैरे करत नसाल, माझं आहे करत असाल, आपल्या हृदयामध्ये कठोरपणा येतो. हां, जो तब्येतीलाही चांगला नसतो आणि वृत्ती आपली कठोर बनत जाते. त्यामुळे दान करत असू, दुसऱ्याबद्दल कनवाळा असेल, तर आपलं हृदयामध्ये करुणा राहते. हां, पुन्हा तुम्ही विचार करा, की खूप पैसे म्हणजे काय असतं? खूप पैसे म्हणजे आजकाल असं झालेलं आहे, की लायसन्स मिळालेलं आहे. तुम्ही काहीही वागायचं. कुणाचेही अपमान करा, कुणालाही अदवा-तदवा बोला, गाड्या कशाही चालवा, व्यसनं करा. हां, असंच आपण समजतो ना. खूप पैसा म्हणजे मी सिस्टमला अ, हवं तसं वागवेन. असंच मानलं जातं ना, की पैसा खूप आहे म्हणजे काहीही वागायचं तुम्हाला हे मिळालं, लायसन्स. तर तसं नाहीये. तुमच्याकडे पैसा आहे तर तो तुम्ही दानधर्मासाठी, दुसऱ्यांच्या भल्यासाठी वापरायला हवा. हे गृहस्थाश्रमांचं कर्तव्य आहे. हं.
आत्मसंयम हा पण पुन्हा ह्यांच्या गृहस्थाश्रमी लोकांसाठी आहे, की आहे तुमच्याकडे हे पैसा आहे, तुम्ही काय काय करू शकता म्हणून पण स्वतःच्या वाणीवर तुम्ही कसे वागताय ह्यावर तुम्ही कंट्रोल ठेवायला शिका. त्या वागण्याने वगैरे दुसऱ्यांना दुखवू नका. हां, आत्मसंयम हवा. तुम्ही ते पैसे कसे वापरताय ह्यावर म्हणजे तुमच्या मनावर थोडा तरी तुमचा संयम हवा. यज्ञ कर्म. हां, कलियुगाचा यज्ञ काय आहे? हरिनाम जप आणि तो आपण सगळ्यांनी करायला हवा. इथंही पुन्हा व्यवहार लावू नका, की मी इतक्या माळा करते कृष्णा, तर तू मला एवढं काहीतरी द्यायलाच हवं. असं नाही. भक्ती गीता आपल्याला उच्च चेतनेबद्दल शिकवते. हा व्यवहार कधीच मागे सुटायला हवा आपला. हां, जेव्हा तुम्ही जप करताय ना, कृष्णाच्या आनंदासाठी करा. आणि हळू-हळू तुम्हाला पण ती आताच नामाचार्य हरिदास ठाकूरांबद्दल म्हटलं ना, तर काय बघा थोडीशी तशी गोडी येते का आपल्याला ते नाम घेताना? हां, त्यांच्या नामामध्ये भगवंत आणि भगवंतांचं नाव वेगळं नाहीये. हां, म्हणजे तुम्ही जप करताय म्हणजे सुद्धा एक प्रकारची पूजाच आहे असं कृष्ण समजतात. तर आपण प्रामाणिकपणे करायला हवी. त्यामध्ये बिझनेस केल्यासारखं नाही करायला हवं. कृष्णांच्या आनंदासाठी करायला हवं. वेदाध्ययन करायला हवं. आपण आध्यात्मिक ज्ञान हे ब्रह्मचारी वगैरेंसाठी आहे आणि सर्वांनीच आपण सुद्धा कुणालाच ना ज्ञानापासून हे वंचित केलेलं नाही. आपण अवश्य रुची ठेवायला हवी आणि ह्या तत्वतः ही शास्त्र जाणण्याचा प्रयत्न करायला हवा आणि तसं वागण्याचा पण प्रयत्न करायला हवा. तपस्या आता आपण म्हटलो होतो ना, भक्तीची 4 नियामक तत्व तरी पाळायला सुरू करा, की मी मांसाहार करणार नाही. अ, की एक फक्त हे जिभेचे चोचले असतात बघा. आता अन्न आपल्याला खूप मिळतं. खूप मिळतं की नाही. कडधान्य, डाळी, भाज्या, तेल असं भरपूर प्रमाणात आहे. मग कशाला प्राण्यांना मारायचं? फक्त जिभेची चव आहे ती. आणि ते पण तुम्ही मसाले योग्य व्यवस्थित वापरलात ना, तर इतका काय तुम्ही आपल्या शाकाहारी जेवणात पण तुम्हाला तोच आनंद मिळू शकतो. आणि आपलं ध्येय काय? तर आपण निरोगी राहू असा सात्विक आहार घेऊ असं. त्यामुळे कुणाला त्रास होऊ नये असं पाहावं आपण. हं. त्यामुळे मांसाहार तुमच्या हृदयातली करुणा घेऊन जातो. त्याच्यानंतर आहे ना अ, व्यसन ही दारू वगैरे नशे वेगवेगळे तुम्हाला बोलता पण येत नाही. तुमचे पत्ते वगैरे पण सांगता इतका माणूस भ्रमात जातो, भ्रम वाढवतो आणि त्याच्यानंतर तुम्ही अवैध शारीरिक संबंध ठेवू नका. त्यामुळे तुमची शुची जाते आणि जुगार वगैरे ह्यामुळे तुमच्यातली सत्यता जाते. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, की हे नाही असले आपल्याकडे तर काय, तर हे ते दैवी गुण आहेत बघा, जे कृष्णांकडे जायला मदत करतात आणि आपण हे करत असलो तर ते गुण आपल्यातनं निघून जातात. साधेपणा, सिंपल हवा तुम्ही सगळीकडे बिझनेस माइंड ठेवू नका. मग जीवनाचा सरळपणा शिकायला हवा. पृथ्वीकडून घेताना जेवढं गरजेचं आहे तेवढ्या वस्तूंची साठवणूक करा. असं नाहीये की तुम्ही काही वापरू नका. पण तुम्ही ना त्याच किती सांभाळणार सांगा. थोडा तरी आत्ताच वेदाध्ययन, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन ह्यासाठी आपल्याला थोडा तरी वेळ उरायला पाहिजे. त्यामुळे वस्तू वगैरे जीवनात साठवताना आहे ना प्रमाणात साठा करा. आत्ताच आता आमच्या इथे पाडव्याची साफ-सफाई असते. तर किती आपण साठवणार? जेवढं गरजेचं आहे तेवढं. म्हणजे जीवनात सिम्प्लिसिटी अनुभवा. की मन पण प्रांजळ हवं, सरळ हवं. जे आत आहे तेच बाहेर हवं. हां, तर साधेपणा शिका, मुलांना शिकवा, घरातल्यांना शिकवा जीवनामधलं. तुमच्या वागण्यात, बोलण्यात म्हणजे असं नाही की आत एक, बाहेर एक असं मन असता नाही आपलं. सरळपणा हवा आपल्यामध्ये. अहिंसा, अहिंसेबद्दल आपण शिकलेलो आहे की कुणाच्याही प्रगतीमध्ये अडथळा करू नका आणि दुसऱ्याच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये तर कधी करूच नका. आत्म्याच्या पण बनू नका अडथळा. आणि तुम्हाला कृष्ण ज्ञान थोडं मिळालंय, तर ते दुसऱ्यांना पण द्यायचा प्रयत्न करा. सत्य, सत्य मीडियाने आपल्यासमोर हा एक खूप विचित्र प्रकारे मांडलाय, की सत्य हे कायमच झुंजत असतं आणि सत्य हे हरत असतं. बिलकुल नाही. सत्य हे स्वयंप्रकाशित आहे आणि सत्याची ताकद वेगळी आहे. कधी हॉस्टेल-बिस्टेलवर राहत असाल, घरापासून लांब असाल, तर काहीतरी झालं हातून, तर आपल्या आई-वडिलांना वगैरे फोन करून खरं काय ते सांगा.
हा, ते आपले आई वडील आहेत आणि सत्याची ताकद वेगळी असते. ते तुम्हाला खरे मदत करतील. नाही तर असत्य हे तुम्हाला आणि गुरफटवून टाकतं. आणि मुख्य म्हणजे ना असं नाहीये की सत्य वगैरे स्थापन करायची एकट्याच्याच खांद्यावर हे टाकली आहे जबाबदारी. आता अर्जुनाला कृष्ण काय सांगतायत, तू काय तिथल्या 18 औक्षहिणी सेना होती, त्या सगळ्यांचं तुझ्या खांद्यावर घे म्हणतायत का ते? ते काय सांगतायत, तुझं कर्तव्य कर. कितींदा भगवद्गीतेत कृष्णाने सांगितलंय बघा, की अर्जुना तू तुझं कर्तव्य कर. इथे फक्त तुम्ही तुमचं कर्तव्य करायचंय. बाकीच्यांच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका तुम्ही. हं? हे आपण आपलं ड्युटी करा. बाकी हे कृष्णांचं जग आहे ते बघायला समर्थ आहे. हं? क्रोधातून मुक्तता हवी, शांतता हवी आपल्या स्वभावाने. त्याग, हे दोष काढण्याचा वृत्तीचा तिटकारा. सोशल मीडियामुळे तर माणसांचा आणि तो स्वभाव वाढला. काय गरज असते आपल्याला प्रत्येकाविषयी बोलायची? काही नाही. प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात. थोडं तरी समजून घ्या. हा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव बघा, हा ह्याचा गुण आहे. दैवी गुण आहे की तुम्हाला फक्त मनुष्यच नाही तर सर्वांच्या प्रती दयाभाव हवा. थोडे उन्हाळ्याचे दिवस आहेत, थोडी दारात बादल्या वगैरे थोडं पाण्याची भांडी भरून ठेवा ना. कोणी पिलं तर पिलं, एक बादली पाण्याने काय फरक पडतो? सर्व जीवांच्या प्रती आपल्याला दया, ते पण ऍक्च्युली माणसाने स्वयंघोषित इथलं हे सिद्ध केलंय, डिक्लेअर केलंय काय की ही सगळी पृथ्वी आमचीच आहे. असं नाहीये. शास्त्र सांगतं की तुम्ही जर का प्राण्यांच्या वाटणीचे खाताय तर तुम्हाला प्रकृती चोर समजणार, की तुम्ही त्यांच्या पण वाटणीचं सगळं संपवताय. पुन्हा जे तुम्हाला मिळालं ती निसर्ग तुम्ही म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांना पण काय वैराण पृथ्वी देणार आहात वाळवंट? तसं नाही. त्यांना पण तुम्ही जी हिरवळ, जे ऋतू अनुभवले ते मागच्या पिढ्यांनी, पुढच्या पिढ्यांनी पण अनुभवायला हवेत ना. त्यामुळे तोच तो जीवनाची सिम्प्लिसिटी शिका. ओरबडू नका इथं काय. हं? लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा. तर ठीक आहे, हे क्षमा, शुची हे सगळे हे दैवी गुण आहेत. आपल्यामध्ये आणायचा प्रयत्न करायला हवा आपण. हं? आणि तुम्ही कृष्णांशी जोडलेले राहाल, जप कराल, हा भक्तांचा संग ठेवाल. खूप गरजेचा असतो. तुमची संगती खूप काही ठरवते आपल्याबद्दल. तर भक्तांचा संग, थोडंसं भागवतमचं श्रवण, रामायण, भागवतम, गीता, महाभारत असं वरिष्ठांकडून ऐका तत्वतः. हळूहळू जमेल तसं हे गुण ना आपल्यामध्ये आपोआप येतात. हा, आणि ही जी शुची आहे ना, ती स्वच्छता, ही शरीर, मन आणि व्यवहार अशी तिघांचीही हवी आपल्याकडे. हा, सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, ही नम्रता आहे. ओके, तर हे दैवी गुण आहेत. चालेल, घ्या. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. दंभो दर्पघ्नाच्च क्रोधम पारुष्यमेव च अज्ञानं चाभिदास्य पार्थ समाधिसुरी. ही पाच दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृती जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्ण. हा, तर आता आसुरी गुण केवढे आहेत बघा. हे एवढे आसुरी गुण आहेत की दंभ, उर्मटपणा, अभिमान, अज्ञान. दंभ म्हणजे काय, तर पहिले कसं असतं, दुसऱ्यांकडून आपल्याला आपली स्तुती ऐकावीशी वाटते. बघा तुम्ही, असतात अशी लोक की ज्यांना ना सतत दुसऱ्याकडून स्वतःची स्तुती ऐकायची असते. ते स्तुती केले तरच म्हणजे, तर काही ग्रुपमध्ये थोडी 2-4 जण तुम्ही बसलाय तर ते स्वतःच बोलत राहतील आणि स्वतः विषयीच दुसऱ्यांना बोलूच देणार नाहीत. आणि दुसरे कोणतरी काहीतरी इकडे तिकडेच बोलायला लागले की ह्यांना ऐकण्यात पण रस नसतो. तर हा दंभ आहे. ह्याच्यात म्हणजे आसुरी गुणांची सुरुवातच होते की तुम्हाला फक्त स्वतःची स्तुती ऐकायची असते. तो नाही, समोरचे करत नसले की मग तुमच्यामध्ये उर्मटपणा येतो, आणि जर का केली, तुमचे सगळ्यांनी स्तुती करत असली तर तुमचा अभिमान वाढत जातो आणि तो वाढत जातो. अज्ञान, हे सगळं तुम्हाला पोचवत असतं अज्ञानातच. आपण थोडे तमोगुणातले लोकांविषयी बघितलंय. हा, तर हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हा, घ्या बा त्याची पुढची स्लाईड. हरे कृष्ण. आता हा, बरं वाचा. दैवी संपादि मोक्षाय विमंदाय सुरी मता माशु संपद दैवी अभिजातोसी पांडव. हरे कृष्ण.
दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण हे बंधनकारक असतात. हे पांडवा तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणासह जन्मलेला आहेस. हरे कृष्णा. मग आता जे दैवी गुण ज्यांच्यात असतात, आसुरी गुण ज्यांच्यात असतात, ती काय करतात? मग असले आणि नसले आम्हाला काय फरक पडतो? तर फरक काय पडतो बघा, की दैवी गुण हे मोक्षदायक आहेत. जे तुम्हाला कृष्णांकडे नेतील. ह्या आत्म्याला परमात्म्याची ओढ आहे ना, त्याला नाही अडकायचंय ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात. त्यामुळे त्या वाटेवर जायला मदत करणारे आहेत. हा आणि आसुरी गुण हे बंधनकारक आहेत. ते तुम्हाला इथंच जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकवून ठेवणार. आता अर्जुनाला थोडंसं वाटेल ना, मी कुठल्या गुणात आहे? तर कृष्ण सांगतायत, की "तू चिंता करू नको अर्जुना, तू दैवी गुणांसहच जन्मलेला आहेस." आणि इथं ते 4 लोकं दाखवलेत, जी कृष्णांकडे जातात आणि ते 4 लोकं जे कृष्णांकडे कधीही जात नाहीत. तर आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हे 4 लोक आहेत, जे काही ना काही कारणाने तरी कृष्णांकडे जातात. हां, ते बघा आता त्या स्लाईड मध्येच ते कृष्णांकडे बघतायत. हे जे 4 जे कधीही कृष्णांकडे जात नाहीत, ते बघतच नाहीयेत कृष्णांकडे आणि कृष्ण पण त्यांच्याकडे नाही जात. मग ते कोणते जे कधी कृष्णांकडे जात नाहीत, तर ज्यांचे ज्ञान जे अत्यंत मूर्ख आहेत, हं, ज्यांचे ज्ञान मायेने हिरावून घेतलंय, जे नास्तिक म्हणजे नराधम आहेत हां, नास्तिक वृत्तीचे आणि जे आसुरी स्वभावाचे आहेत. असे 4 जे कधीही कृष्णांकडे जात नाहीत. त्यांना आणि कृष्ण पण त्यांच्याकडे जात नाही. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आसुरी असे 2 प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता तू माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हां, तर बघा कृष्ण काय सांगतायत, की इथे ना 2च प्रकार करता येतं वर्गीकरण. हां, मनुष्य जे आहेत त्यांचं 2 प्रकारे होतं म्हणजे ब्रह्मांडातले सगळे हां, की ते एकतर दैवी गुणांचे असतात नाहीतर आसुरी स्वभावाचे असतात. हां, मग आता दैवी गुणांविषयी तर कृष्ण म्हणतायत बघा, आपण बरेचदा विस्तारपूर्वक ऐकलेलं आहे. आता थोडं आसुरी गुणांचं विवरण ऐक म्हणतायत, की त्यामुळे तरी आपण त्यापासून स्वतःला लांब ठेवायला हवं. हं, घ्या माताजी. हां, वाचा. हरे कृष्णा. प्रवृत्तीच निवृत्तीच जनास विदुरासुरः न शौचस्तापनापि चचारोऽस्न सत्यं तेषु विद्यते. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे, काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिभूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आहे. हरे कृष्णा. हां, जे आसुरी गुणांमध्ये आहेत ना, त्यांना मुळात काय चूक आणि काय बरोबर हे माहीत नसतं. बरं, आपल्याला एखाद्या वेळेस माहीत नाहीये, तर आपण काय करतो, जे त्यातले जाणकार आहेत त्यांचं मार्गदर्शन घेतो. पण ह्यांच्यामध्ये तो अहंकार आडवा येत असतो ना, तेही करत नाहीत. हां, त्यामुळे काय करावं हे काय नाही हे माहीत नसल्यामुळे जे मनाला वाटेल ते करायला जातात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये शुचिर्भूतपणा म्हणजे स्वच्छता सदाचार हे असलं आढळत नाही. मग त्यांना व्यसनं, दुसऱ्यांचा अपमान करण्यासारखं बोलणं, मनमर्जी वागेल तसं मी वागणार, अशा टाईपची वृत्ती असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये सदाचार आढळत नाही. आणि काय त्यांनी सांगितलं ना कृष्णानी, ते गोंधळलेले असतात. काय करावं, काय नाही करायचं हे माहीत नसतं आणि जाणून घ्यायची इच्छा पण नसते. तर हे आसुरी गुण आहेत. आपण जरा स्वतःला जज करून हे आपल्यापासून लांब ठेवायला पाहिजे. हा ग्रुप हा थोडासा सायकॉलॉजिकल आपल्याला हे देईल हा अध्याय. हां, की आपण कशापासून दूर राहायचंय, काय आपल्यामध्ये यायला हवं आणि कशाचे परिणाम काय होतात. घ्या माताजी. हरे कृष्ण. असत्यं प्रतिष्ठते जगदाहुरीश्वरम् अपरस्परसंधिकं किन्यत् कामहेतुकम्. हरे कृष्ण. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही त्याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळेच हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्ण.
तर हे असे असतात बघा, की त्यांची आयडिओलॉजी म्हणजे त्यांची मतं ह्यांनी बनवलेली असतात आणि हजारो तुम्हाला फॉलोअर्स वगैरे दिसतील. पण प्रभुपाद स्वामी सांगतात अशा नास्तिक लोकांपासून तुम्ही अंतर ठेवा. नाहीतर म्हणजे ते नसतात का स्वतःचा तर विनाश करतीलच, बाकीच्यांना पण घेऊन जाणार. त्यामुळे शक्यतो ह्यांच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करायचा. आता हे काय ह्यांची आयडिओलॉजी कशी असतात आता सुद्धा तुम्हाला हे दिसणार आणि कृष्णानी तेव्हा किती लाख वर्षापूर्वी गीता पृथ्वीवर आली आहे. तेव्हा कृष्णानी सांगितलेली ही वर्णनं किती जुळतात बघा आज. आणि त्यामुळे हे ज्ञान बघा हे काळाच्या अतीत आहे गीतेचं ज्ञान म्हणजे काळाने बांधलेलं नाहीये. ते सनातन आहे. आता बघा त्यांची आयडिओलॉजी काय की हे जग असत्य आणि निराधार आहे. इथं परमेश्वर नावाचा कोणीही नाहीये. हे तुम्ही ऐकलंय आपण सगळ्यांनीच आजूबाजूला. कोणीही ह्याचं काही नियंत्रण वगैरे करत नाही. तो देव मी दुसऱ्या अध्यायात पण म्हटलेलं ना, देव आम्ही मानत नाही. आम्हाला आमच्या डोळ्यांनी दिसत नाही. आम्ही मानत नाही. मग आता तुम्ही बुद्धी पण मानणार नाही. बुद्धी पण आपल्याला दिसतच नाही ना. मग ती पण मानणार नाही. पुन्हा सांगितलं ना, की भौतिक इंद्रियाने आपण दिव्यत्वाला जाणवूच शकत नाही. पण नाही, ते तसं नाही. आम्हाला दिसत नाही, आम्ही मानणार नाही. केवळ मैथुनाच्या म्हणजे मुलं जन्माला वगैरे घालायच्या इच्छेनेच ही सृष्टी चालते. कामाखेरीज अन्य कोणतंही कारण नाही. असं ह्यांनी बनवलेली ह्याला शास्त्र उघडून बघावं, शास्त्र काय म्हणतात हे जाणावं, अशामध्ये त्यांना रस नसतो. आणि कसं आहे ना, की अशांच्या मागे लागलो तर आपला फक्त मनुष्य जीवन अनमोल आहे. तर आपला फक्त वेळ फुकट जाणार. ते त्यांनी त्यांच्या मनाने काय-काय बनवलेलं असतं. कारण एवढे तर आपल्याला दृष्टी हवी, की आपण एक मनुष्य आहोत. तसे आजूबाजूला इतका सुंदर निसर्ग आहे. ही पृथ्वी ज्यामधून आपण अन्नधान्य मिळवतो. हा सूर्यचंद्राचा प्रकाश, ही हवा ज्यातून आपण श्वास घेतो. हे कोणी बनवलंय? आयतं तर मिळालंय आपल्याला. हां, पण ते थोडेसे धृतराष्ट्र कसा राज्यासाठी अंध होता, तशी ही माणसं बुद्धीने अंध असतात. हं. माताजी पुढची स्लाईड घ्या आणि प्रॉब्लेम असतो अहंकार, की जे दुसऱ्याचं ऐकायला देत नाहीत. गुरु वगैरे ह्यांचा ते विचारच नाही करू शकत. त्यासाठी त्यांनी सांगितलेलं काहीतरी ऐकावं तर लागतं. ती वृत्ती नसते. हां, माताजी वाचा. हरे कृष्ण. अशा निष्कर्षाचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. हरे कृष्ण. हं. तर आहे ना हे म्हणजे हे कसे असतात, सायन्सच सगळं आहे. मी सायन्स शिवाय कुणीही तुम्हाला चांगली संशोधन वगैरे करायला खरंच अडवलेलं नाहीये. असू देत. आणि मनुष्याचा स्वभाव असतो. विज्ञान हा खूप छान विषय आहे. पण ह्यांची निष्कर्ष कसे असतात बघा आता ही अणु ऊर्जा पॉझिटिव्हली पण वापरू शकतो आपण. ॲटॉमिक एनर्जी काही प्रॉब्लेम नाहीये लाईट वगैरे तयार करायला. सांभाळून वापरावी लागते खरं. पण आपण मॅक्सिमम उपयोग बघा कशासाठी दिसतो, तर अण्वस्त्र तयार करायला, अणुबॉम्ब तयार करायला आणि ज्यांनी केलं, त्यांनी दुसऱ्यांना धमकवायलाच तर सुरू केलं, आम्ही कधीही टाकू शकतो तुमच्यावर. त्यामुळे नकळत सगळं जग त्या कॉम्पिटिशनमध्ये ओढलं गेलं. आणि प्रभुपाद स्वामी म्हणतात, की इथं विनाश हा निश्चित आहे. मग ह्या माणसानी एवढे-एवढे अणुबॉम्ब पृथ्वीवर सध्या आहेत. त्याचा उपयोग काय? म्हणजे तो विनाश जो अटळ आहे, तो काय आपण जवळ आणणार आहोत का? जे मरण अटळ आहे, ते तुम्ही जवळ आणणार आहात का? मग ही कसलीच आहे संशोधनं तुम्ही ही सगळी अहंकारातून झालेली आहेत. ही ती वृत्ती असते, की सगळा पुढे आहे तो एक श्लोक तेव्हा मी सांगते, की माझ्या हातात सगळी सत्ता हवी. त्यासाठी चाललंय. पण आपण निघालोय कुठं बघा. विनाश करण्याकरिता अहितकारी आणि उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात. आणि कृष्ण त्यांना अल्पबुद्धी म्हणतायत बघा. अल्पबुद्धी असुरी लोक. आणि ते स्वतःच्या विनाशाकडेच निघालेले आहेत. अशा निष्कर्षांचं अनुगमन करीत म्हणजे ते वेगाने स्वतःच्या विनाशाकडेच चाललेले आहेत. घ्या माताजी. पुढची स्लाईड. हरे कृष्ण. कधी तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव
शुचिभूत कर्म करण्यास स्वतंत्र झालेले असतात. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे, असा त्यांचा विश्वास आहे. अशा प्रकारे त्यांना मरे तोपर्यंत अमर्याद चिंताने ग्रासलेले असते. शेकडो हजार पाषाणी बद्ध झालेले आणि काम, क्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्तीकरिता अनेक मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्ण. बघा, मग आता ना म्हणजे जर का तुम्ही मूळ शोधलत, हा हे का असं वागतो, अशा वागणाऱ्यांचं जर का तुम्ही आयुष्यात थोडं बघितलात ना, तर झोप नसते, शरीर आजाराने भरलेलं असतं, स्वतःच्या हातातली पॉवर कोणतरी काढून घेईल का ह्याची सतत चिंता असते. मग बघा हे किती एक्झॅक्ट वर्णन आहे बघा, एवढ्या 3-4 लाईन आहेत त्या, पण किती व्यवस्थित सांगतायत. शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले असतात, काम, क्रोध, परायण, हा, आणि इंद्रिय तृप्तीच्या मागे तरीही धावत असतात. किती मिळालं तरी मन समाधानच नसतं. आणि ना म्हणजे ना प्रभुपाद स्वामींनी आता आपण म्हंटल ना, ह्या 4 गोष्टीपासून आपण लांब राहायला पाहिजे. तर म्हणजे मांसाहार, व्यसन, जुगार, अवैध शारीरिक संबंध का राहायला पाहिजे? तर हे 4 आहेत ना, पापाचे 4 खांब बसल्यासारखे आहेत, आधार. प्रत्येक क्राईम, पाप तुम्ही बघा कुठं ना कुठं तरी ह्या 4 पैकी एकाला जाऊन जोडलं जातच. तर आहे ना, आपण हे जे त्याचा जो पाया आहे ना, हा 4 खांबांचा आधार आहे ना, तोच तोडून टाका आणि तुम्ही त्यापासून लांब राहा. मग आपल्यापर्यंत ह्या पापबुद्धी येणार नाही. त्यामुळे प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे, की ह्या 4 गोष्टींपासून तुम्ही लांब राहायला हवं. ओके. आणि हे वर्णन आहे बघा, हे आसुरी स्वभावातली लोक असतात ना, ती कशी अशी इंद्रिय सुखांच्या मागे धावत असतात आणि म्हणजे जे विकर्म जे सांगितलंय कृशास्त्रांमध्ये, जे करू नका ते करण्यामध्ये ती बुडालेली असतात. त्यामुळे सतत चिंताग्रस्त असतात. हा, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रू मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे. मीच भोक्ता आहे. मी परिपूर्ण, बलवान व सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेले मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान, सुखी इतर कोणी नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मौज-मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अन्यायाने मोहित झालेले असतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर बघा हा, हाच तो मी सांगत होती. हे ऐकल्यावर एखाद्या बॉलिवूड वगैरेच्या सिनेमाची एक थीम अशीच असते बघा. म्हणजे सार ह्याच गोष्टीभोवती फिरत असतं कुठल्याही पिक्चरचं. तिथेही तेच बघतो, आजूबाजूला पण तेच बघतो. तर आहे ना, इथे कृष्णाने ते सांगितलेलं आहे, की थीम लाईन सांगितल्यासारखी. हेच असतात विचार आसुरी प्रवृत्तीतल्या लोकांचे. हा, आज माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, तर मला आणि प्राप्त करायची आहे. सगळी सत्ता, म्हणजे आता बघता ना तुम्ही बिझनेसमध्ये वगैरे असणारे, अशी इच्छा नसते, की एखादा मोठा ग्रुप असतो, त्याला कसं वाटायला हवं, की ठीक आहे आपण एखादा बिझनेस करतोय, लहान स्केलवर, म्हणजे लहान प्रमाणात एखादे दुसरे पण कोणतरी करत असतील तो बिझनेस, ती पण करू देत. हेल्दी कॉम्पिटिशन हवं ना सगळीकडे. तसं नाही, तुम्ही बघाल मार्केटमध्ये वगैरे पण मोठ्या मोठ्या कंपनीज लहान कंपनींना हे करायचा म्हणजे टेक ओव्हर करायचा प्रयत्न करत असतात वगैरे. हे सगळं जे राहायला पाहिजे, सगळ्या नाड्या ह्या माझ्या हातात राहायला पाहिजे. हा, अशी ती वृत्ती असते. म्हणजे अधिकार माझ्याकडे राहाय, म्हणजे मीच ईश्वर आहे, मीच भोगताय, हा, असं. तर हे हा रावण बघा, सीता विषयी ऐकलं फक्त, त्याने काय बघितलं नव्हतं की सीतेने त्याला कुठला त्रास दिला नव्हता, ना रामाने दिला होता, काही संबंध नव्हता. हा, तर ह्याचं वागणं तुम्हाला माहितच आहे, किती म्हणून त्या ह्यांना ऋषीमुनींना वगैरे त्रास द्यायचा. तर फक्त सीतेविषयी ऐकलं आणि डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्यांची पत्नी उचलून आणावीशी वाटली. हा अहंकार होता ना, की माझ्याशी कोण लढू नाही शकत, मी सगळ्यांना हे करू शकतो. आणि वानरांच्या सेनेबरोबर हरावं लागलं.
असं. अं, एकच मिनिट हा. सॉरी हा, मला एक कॉल आलेला जो घेणं मला खूप गरजेचं होतं. तुम्हाला म्हटलं ना मगाशी, पण मला त्यामुळे जॉईन व्हायला थोडा वेळ झाला. हं. तर आहे ना, हे झालं. पुन्हा शंकरांची रावणाने हे केली, तपश्चर्या केली म्हणू आपण. त्यांचं शंकरांवर प्रेम होतं म्हणून केली का? ज्या क्षणी शंकर प्रसन्न झाले, त्या क्षणी ह्यांना बोलवून घेतलं. त्याला पार्वती माता पण पाहिजे झाली. असं म्हणजे हे काय वागणं झालं का सांगा ना? आणि म्हणजे त्याचा उपयोग काय शंकरांच्या सेवेसाठी केला का? बिलकुल नाही केला. कशासाठी? सगळ्या जगाला त्रास देण्यासाठी. हे हिरण्याक्ष म्हणा, हे हिरण्यकश्यपू ह्यांनी केल्या तपश्चर्या खूप, पण अधिकार हातात आल्यावर बघितलं ना कसे वागले. तिकडे तो कंस फक्त आकाशवाणी झाली की हिच्या म्हणजे देवकीचा 8वा पुत्र तुझा नाश करेल. देवकी नुसती लग्न होऊन निघालेली तेव्हाच तो सगळी नाती विसरला आणि तलवारीने तिला मारायला उठला. तर हे असे असतात असुरी स्वभाव. हा, घ्या माताची पुढची स्लाईड. हरे कृष्ण. या प्रकारे अनेक चिंतानी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्ण. हा, मग बघा हा. अ, आणि ह्यांना ती चिंता असतेच कायम. ते भक्तांसारखे नसतात, की आता आपण माधवेंद्र पुरींची वगैरे गोष्ट बघितली होती. निर्मळ मन असतं. संतांची चरित्र बघा तुम्ही. हे लोक सतत चिंतानी भ्रांत झालेले असतात. मोहजालामध्ये हजारो पाशांमध्ये बद्ध असतात आणि तरीही इंद्रिय तृप्तीमधलं मन काय निघत नसतं. आणि त्यामुळे पुढं काय होतात, तर नरकामध्ये पतित होतात. हा, म्हणजे कृष्णानी ना इथं तेही सांगितलेलं आहे की पुढं काय होतं. तर तुम्ही तुमच्या कर्मांमुळे जशी तुमची कर्म आहे त्याप्रमाणे फळ मिळणार. त्यामुळे पुढं नरकामध्ये पतित होतात. मग जो आत्मा शरीरामध्ये आहे, जो वाट बघत असतो की कधीतरी ही इंद्रिय, बुद्धी, मन ह्याचा उपयोग आपण कृष्णांसाठी करू, तो बिचाराला आपण कुठे नेऊन ठेवतोय बघा. मग घ्या त्याची पुढची स्लाईड. हरे कृष्ण. नित्य अहंकार, बल, गर्व, काम, क्रोध यांनी मोहित झालेले आसुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्ण. हा, आता ह्यांना ना मत्सर कृष्णाने 9व्या अध्यायात सांगितलेले की अर्जुना, मी तुला हे ज्ञान का देतोय, तू माझा मत्सर करत नाहीस. जेव्हा तुम्ही एखाद्याचा मत्सर करता ना, की हे गाडी ह्यालाच का मिळाली, हे घर ह्यालाच का मिळालं, तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली कृष्णाला सांगत असता, ब्लेम करत असता, कृष्णा मला का दिलं नाहीस. आणि समोरच्याच्या हृदयामध्ये पण परमात्मा आहेच ना. त्याचा द्वेष करताय म्हणजे तुम्ही परमात्म्याचाच द्वेष करताय, त्या कृष्णांचाच. हा, त्यामुळे ना अ, अ, तुम्ही भगवंतांचा द्वेष करत असता आणि खऱ्या धर्माची निंदा करत असता. म्हणजे चुकीच्या मार्गाने स्वतः जाताय आणि जे चांगल्या मार्गाने जात आहे त्यांना दोषी ठरवत असता. आवाज आणि चांगला मोठा असतो. इथं ही गोष्ट माहित, आपण आता ही गोष्ट सांगत नाही शिशुपालाची, मागे तुम्हाला सांगितली आहे, सगळ्यांना माहित आहे. पण आहे ना, तसा तो त्याने आत्याला कृष्णाने वचन दिलेलं असतं की 100 अपराध माफ करेन. मग हा शिशुपाल आहे ना, 100 पेक्षा कमीवर स्वतःला कायम आवरत असतो. पण तिथं असतो यज्ञ, राजसूय यज्ञ आणि सगळे राजे वगैरे जमलेले असतात ना, चार चौघात अपमान करायला एक उत्साह येतो ना,
दुसऱ्याचा. त्यामुळे कळतच नाही की कधी 100 क्रॉस करून बसलो आणि मग भगवंतांचं सुदर्शन तसा भीम निघालेला असतो हे करायला, त्याला मारायला, पण कृष्ण थांबवतात, थांब म्हणतात, त्याचे होऊ देत काय ते पूर्ण. आणि दुसरी गोष्ट, यज्ञाच्या इथे रक्तपात नको, भूमी अशुद्ध होणार म्हणून. तर असे असतात हे आसुरी लोक. आणि तुम्ही दुसऱ्यांचा द्वेष करताय, तर तुम्ही भगवंतांचा द्वेष करताय. आणि त्यांना अहंकार असतो बघा, हा मिथ्या अहंकार, की मी भोगता, मी करता, मी भोगता, आणि स्वतःचं बल ह्याचा गर्व असतो त्यांना. घ्या माताजी. आपल्याला कडे एखादी आहे हे बलवान आहात, तर तुम्ही ते दुसऱ्याच्या संरक्षणासाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी वापरायला पाहिजेत, अन्याय करायला नाही. आता बघा पुढे काय होतं त्यांचं. हरे कृष्ण. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामध्ये विविध आसुरी योनीत टाकीत असतो. हरे कृष्ण. हा तर आहे ना, तुम्ही तुमच्या कर्मांप्रमाणे हळूहळू मनुष्यातून मग प्राण्यांच्या योनीत जाता. हा, प्राण्यांच्या योनीतून मग हळूहळू हे भवसागरामधल्या विविध आसुरी योनीत, म्हणजे मनुष्य देहच तर आहे ना जो आपल्याला कृष्णांकडे घेऊन टाकतो. मग ते नाही, मग प्राण्यांमध्ये गेलात तर मग मुक्तीच्या आशा लांब जातात, की ते शरीर तेवढी उच्च चेतना नसते प्राण्यांना. आणि एकदा नरकामध्ये गेलात म्हणजे भगवंत सांगतात बघा, की चिरकालासाठी, म्हणजे पृथ्वीच्या खालच्या ठिकाणी जन्माला घातलं की मग मुक्तीच्या आशा कशा असतात, तिथलं वेदनामय आयुष्य कधी मग तिथनं पृथ्वीवर जन्म मिळेल, मग पृथ्वीवर माणसाचा मिळेल, आणि तिथून मग पुढे काहीतरी सुरू होईल. हं असं या भवसागरामध्ये आपण अडकून पडतो, जे द्वेषी, क्रूर, नराधम आहेत ते. घ्या माताची पुढची slide. हरे कृष्ण. हे कौंतेय, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे तर असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाही. हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. हरे कृष्ण. हं. कृष्ण काय सांगतायत बघा, की असे वारंवार तुम्हाला बुद्धी दिली आहे ना आपण, बुद्धीने योग्य काय अयोग्य काय ह्याचा विचार करायला हवा, पण तुम्ही नाहीच सुधरत आहे. तर मग भगवंत म्हणतात की असे लोक कधीच माझ्याकडे येऊ शकत नाहीत. आणि अत्यंत अधम गतीला, म्हणजे म्हटलं तसं की पृथ्वीवरून खाली मग खालची जी लोक आहेत ना, तिकडे तुम्हाला जन्म मिळतो. मग सांगितलं तसं, तिथनं पृथ्वीवरचा जन्म आणि मग तिथनं मनुष्याचा, असं म्हणजे होतंय काय, की आधीच आपण एकतर कृष्णाच्या विस्मरणात असतो, आणि अशा ठिकाणी गेलो की ते अंतर खूप वाढतं, म्हणजे आपण कृष्णांकडे जाऊ नाही शकत. आणि हाच तर सगळ्यात मोठा तोटा असतो आपला. अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. घ्या माताची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. त्रिविध नरक दिसते द्वारम नाशात्मानान काम क्रोधस्तथा लोभस्तस्वामित्र तजेत. हरे कृष्ण. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण. बघा, कृष्णानी हा हा 16.21 श्लोक तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, पाठ करा. त्यांनी काय सांगितलंय, कृष्णानी स्ट्रेट हायवे सांगितलेला आहे नरकात जायचा. म्हणजे हे 3 हे रस्ते पकडले की विना अडथळा तुम्ही नरकामध्ये जाऊन पोहोचणार. काम, क्रोध आणि लोभ. कामना, इथे काम म्हणजे असंख्य कामना. मग त्या पहिल्याच स्टेजवर तुम्ही थांबवायचं असतं. ही इच्छा करते मी सध्या, हे माझ्या तब्येतीला चांगलं आहे का, हे आपल्याला झेपणार आहे का, हे नाही तर तुम्ही त्याच्या मागे वाहवत गेलात, तर आपण सुरुवातीला एक चार्ट बघितलेलं बघा, की ते कसं आपण पुढे पुढे अधपतन होत जातं. क्रोध, तुम्ही विनाकारण अँगर का करताय, दुसऱ्याला पण समजून घ्यायला हवं आपण, त्याची काहीतरी मजबुरी असेल ना. सतत दुसऱ्यावर चिडणं चांगलं नाही. आणि ह्या गोष्टी जर का तुमच्यामध्ये असतील तर घाबरू नका, तुम्ही ह्याबद्दल काउन्सेलिंग घ्या. आणि आपल्याला ह्यापासनं लांब ठेवायची हे करा, प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही बुद्धीने मनाला ताब्यात ठेवलत ना, आणि मन ताब्यात असलं की इंद्रिय ताब्यात असतात, तर कामनांवर कंट्रोल ठेवू शकता. क्रोधावर पण हळूहळू जर का तुम्ही भक्तांची संगती केली, मंदिरांशी जोडलेले राहा,
शास्त्रांचं हे जरा करा, आता आपण आता करतोय असं जरा समजून घ्या, वरिष्ठांकडून घ्या, ज्यांना प्रगत भक्त आहेत, जे आध्यात्मिक गुरु आहेत. ह्यामुळे ना ह्यापासून आपण लांब राहू शकतो. नाहीतर वैयक्तिकरित्या जा आणि मार्गदर्शन घ्या आणि स्वतःला ह्यापासून लांब ठेवा. लोभ, त्यामुळे लक्षात ठेवा, दुर्योधनामध्ये पण हे सगळं होतं, काम, क्रोध आणि लोभ. तर ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वार आहेत. आणि कृष्णाचे वाक्य लक्षात ठेवा, की प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे. नाहीतर त्याला कृष्ण बुद्धिमानच म्हणत नाहीये, की आहे ती बुद्धी तुम्ही असल्यासाठी वापरताय तर. हा, तर प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याग करायला सांगितलंय. नकोच आहेत ते आपल्याला. ह्या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. म्हणजे सांगितलं ना, आता आपण मागे बघितलं, तो ह्याच्यात जातो, म्हणजे आणि अधम योनींमध्ये जाऊन मग खालच्या लोकांमध्ये जातो. मग आत्म्याचा विनाश होतो. आत्मा बिचारा आणि कृष्णांपासून दूर जातो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हे कौंतेय, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे, तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर आहे असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. मग आता समजा जो मनुष्य काम, क्रोध, लोभ यापासून मुक्त आहे ना, तो भगवंत म्हणतायत की आत्मसाक्षात्कारासाठी योग्य आहे. आणि हळूहळू तो जातोच, म्हणजे त्याचा स्वभावच असा असतो दैवी, की तो त्याच्या आयुष्यात आध्यात्मिक गुरु पण येतील आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले तर अवश्य परमगतीला म्हणजे भगवंतांना प्राप्त करू शकतो. हा, त्यासाठी तुम्ही गुरूंचा आश्रय घ्या, गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चाला. आणि नाही जमत आहे तर मनात तरी ठेवा, कृष्णच तुमच्यासाठी ती द्वार नक्की उघडतील. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि तुमच्या लक्षात येतंय का, कलियुगामध्ये ना हे दोन्ही म्हणजे दैवी आणि आसुरी गुण हे आपल्या आतच आहे. आणि आपल्याला स्वातंत्र्य पण आहे. इथे पण पुन्हा पैसे वगैरेचा प्रश्न नाही, वेळ वगैरेचा. तुम्हीच ठरवायचंय की तुमच्या कुठल्या स्वभावाला तुम्ही प्रोत्साहन देणार आहात. दुसरी कोण ठरवणार? तुम्हीच ठरवायचंय. तुमच्याच हातामध्ये आहे की तुम्ही दैवी गुणांना प्रोत्साहन देणार की तुम्ही आसुरी गुणांना. हा श्लोक पण अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. जसा 16.21 ठेवा, तसा हा 16.23 पण ठेवा, की तुम्ही आसुरी स्वभावातल्यांचं काय होतं. हरे कृष्ण. यं शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमाप्नोति न सुखं न परां गतिम्. जो शास्त्रविधीचा त्याग करतो, आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो, त्याला सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त होत नाही. हरे कृष्णा. बघा, की न सुखम न पराम गती, म्हणजे तुम्ही विकर्म जे शास्त्रविधीने सांगितलेलं नाहीये तेच तुम्ही करणार आहात. आणि तुमच्या लहरीप्रमाणे तुम्ही काम करताय तर त्याला सिद्धी, सुख आणि परमगती म्हणजे भगवंतांकडे जाण्याचे हे काहीही मिळणार नाही. म्हणजे तुमचं सगळं हिरावून घेतल्यासारखं आहे. म्हणजे कृष्ण मगाशी म्हणाले ना, ते वेगाने त्यांच्या विनाशाकडे धावत असतात. इथे वाटतं त्यांना की सगळं आपल्या हातात आहे, आपण म्हणजे मनाला येईल तसं वागतोय. तर शास्त्र काय म्हणतं बघा, की ना त्यांना न सुखम न परामगती, काहीच प्राप्त होणार नाही. तर झाला असणार. माताजी बघा, झाला असणार आपला अध्याय. तर हे आम्ही म्हंटल तसं लक्षात ठेवा की हे दोन्ही. वाचा माताजी. हरे कृष्ण. तस्मात् शास्त्रस्य प्रमाण ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधो नोक्त कर्म कर्तुमर्हसि. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे. अशी विधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्ण. बघा, कृष्णाने ह्यातून म्हणजे तुमच्यामध्ये तुम्हाला दैवी गुण वाढवायचे आहेत ना, तर आपण काय करायला पाहिजे, की शास्त्रविधींद्वारे शास्त्रांचा आधार म्हणजे गुरूंकडे जा. 4थ्या अध्यायात सांगितलेलं की नाही, हे कृष्ण आणि बलरामच आहेत
जे कृष्ण स्वतः राम स्वतः गुरूंकडे गेले, तर तुम्ही मला सांगा आपल्याला जावं लागणार नाही का? आणि ते जाऊन त्यांनी गुरूंची सेवा करून आपल्याला दाखवून दिलंय आचरणातून की मनुष्याने कसं वागायला हवं. त्यामुळे ना आपण शास्त्रविधींचा अभ्यास करायला, शास्त्रांचा अभ्यास गुरूंकडे जायला हवं. हं? गुरूंची सेवा करा. प्रश्न पडणार आपल्याला, सुख-दुःख जीवनात येत राहणार. तर भक्तांची संगती करा, गुरूंशी बोला, स्वतःच्या जिज्ञासांना उत्तरं शोधा. हं? आणि कार्य आणि अकार्य ह्यातलं भेद जाणा. हं? म्हणजे तुम्ही काय करायचंय, काय करायचं नाहीये, हे ओळखा. आणि अशा वेळेला मनुष्य अशी तुम्ही कृष्ण भावनाभावित जीवन जर का जगत राहिलो, तर कृष्णाने कुठे सांगितले की तुम्हाला एकाच जन्मात सगळं करायचंय, नाहीतर ते बघा तिथे शब्द आहे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. एकदा कृष्णांच्या हातात हात दिलाय ना, ते बघून घेतील. हळू चालत राहू आपण. चालेल, घ्या माताजी. तर बघितले बघा आपण दैवी गुण आणि आसुरी गुण कुठले, मग त्यानुसार आपला स्वभाव कसा बनतो आणि मग आपलं पुढे काय होतं, की त्या स्वभावातच तुम्ही राहणार असाल, तर कार्य काय करता, तुमच्या इच्छा वगैरे आकांक्षा, तुमचा मार्ग जीवनाचा कुठे असतो आणि मग शेवट कशामध्ये होतो. उन्नती किंवा अधोगतीची निवड ही पूर्णपणे आपल्या हातात आहे. तर ओके, झालाय आपला अध्याय. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप केला तरी चालेल. आपला वैष्णव प्रणाम मंत्र घेऊ. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य